Today we are going to discuss Kepler's laws of planetary motion. Kepler's laws of planetary motion. Kepler's laws of planetary मोशन. केप्लर्सनं प्लॅनेटरी मोशनच्या रिलेटेड 3 लॉज दिलेले आहेत. म्हणजे प्लॅनेटच्या मोशनच्या रिलेटेड केप्लर्सनं 3 लॉज दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये जो पहिला लॉ आहे that is called as Kepler's first law. Kepler's first law. केप्लरचा फर्स्ट लॉ काय आहे? एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन in an elliptical orbit and sun is situated at one of the foci of the ellipse. That is the Kepler's first law. या ठिकाणी हे सर्कल आहे. तर या सर्कलचं जे काही ऑर्बिटल आहे, या सर्कलच्या या ऑर्बिटलला सर्क्युलर ऑर्बिटल असं म्हटले जाते. आणि या ठिकाणी जे काही सर्कलचा सेंटर आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ सेंटर ऑफ द सर्कल. या सर्कलच्या ऑर्बिटलला सर्क्युलर ऑर्बिट असं म्हटले जाते आणि याला सेंटर ऑफ द सर्कल असं म्हटले जाते. असंच सर्कल नावाचा सुद्धा चॅप्टर 12व्या वर्गाला होता आणि त्याच वेळेस एक कोनिक सेक्शन नावाचा चॅप्टर होता. त्या कोनिक सेक्शन नावाच्या चॅप्टरमध्ये 3 सेक्शन होते. एक होता इलिप्स, म्हणजे काही पार्ट इलिप्सचा होता, दुसरा होता हायपरबोला, तिसरा होता पॅराबोला. तर त्याचा इलिप्स काय होता? तर या ठिकाणी इलिप्स हा जो काही शेप आहे दॅट इज कॉल्ड ॲज इलिप्स. याला इलिप्टिकल शेप असं म्हटलं जाते, इलिप्स असं म्हटलं जाते. आणि हे सर्कल आहे, सर्कलच्या ऑर्बिटलला सर्क्युलर ऑर्बिट असं म्हटलं जाते. तसं इलिप्सचं जे काही ऑर्बिट आहे त्या इलिप्सच्या ऑर्बिटलला इलिप्टिकल ऑर्बिट असं म्हटलं जाते. आणि जसं सर्कलला एक सेंटर आहे तसं इलिप्सला 2 सेंटर असते. इलिप्सला 2 सेंटर असते. तर आणि सेंटर ऑफ द इलिप्सचा जो काही सेंटर असते त्या इलिप्सच्या सेंटरला फोकी असं म्हटलं जाते. आणि केप्लर्सनं त्याच्या पहिल्या लॉ मध्ये काय सांगितलं? केप्लर्सनं त्याच्या पहिल्या लॉ मध्ये सांगितलं की एव्हरी प्लॅनेट revolve around the sun in an elliptical orbit and sun is situated at the one of the foci of the ellipse. त्याने सांगितलं की जो सन आहे हा सन या दोन्हीपैकी कोणातरी एका फोकीवर सिच्युएटेड केलेला असते. सन ह्याच्या 2 फोकी आता दोन्हीपैकी कोणत्याही एका फोकीवर, म्हणजे या फोकीवर किंवा या फोकीवर, दोन्हीपैकी कोणातरी एका फोकीवर जो सन आहे तो सन सिच्युएटेड केलेला असते. आणि जेवढे काही प्लॅनेट आहेत एव्हरी प्लॅनेट, मग तो प्लॅनेट या ठिकाणीचे आहे अर्थ असो, का तो प्लॅनेट मून असो, का तो प्लॅनेट मार्स असो, का तो प्लॅनेट आपलं ज्युपिटर असो, एव्हरी प्लॅनेट, प्रत्येक प्लॅनेट हा सनभोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असते आणि सन
त्या इलिप्सच्या दोन्हीपैकी कोण्यातरी एका फोकीवर सिच्युएटेड केलेला असते. केप्लर्सनं त्याच्या फर्स्ट लॉ मध्ये काय सांगितलं, तर केप्लर्सनं त्याच्या फर्स्ट लॉ मध्ये सांगितलं की प्रत्येक प्लॅनेट हा सन भोवती इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असते आणि सन त्या दोन खोकीपैकी कोण्यातरी एका खोकीवर सिच्युएटेड केलेला असते. एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन in elliptical orbit and sun is situated at one of the foci of the ellipse. Every planet revolve कोणाभोवती रिव्हॉल्व व्हायला around the sun तसा in elliptical orbit and sun is situated at one of the foci of the ellipse. या ठिकाणी केप्लरचा फर्स्ट लॉ काय आहे मग, तर केप्लरचा फर्स्ट लॉ असा आहे every planet revolve म्हणजे फिरते, कोणाभोवती फिरते, every planet revolve म्हणजे फिरते कोणाभोवती around the sun around the sun in an elliptical orbit, ते elliptical orbit मध्ये फिरते and sun is situated at one of the foci of the ellipse. आणि सन दोन्हीपैकी कोण्यातरी एका फोकीवर सिच्युएटेड केलेला असते असा केप्लर्सचा फर्स्ट लॉ मध्ये केप्लर्सनं सांगितलेलं. केप्लर्सचा फर्स्ट लॉ कशाबद्दल माहिती देते, तर ते प्लॅनेट कोण्या ऑर्बिट मध्ये फिरते ते सांगते, तर इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरते म्हणून सांगते. केप्लरचा फर्स्ट लॉ एव्हरी प्लॅनेट इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरते हे सांगते. म्हणून केप्लरच्या फर्स्ट लॉ इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ ऑर्बिट, कारण प्रत्येक प्लॅनेट कोण्या ऑर्बिट मध्ये फिरते, तर इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरते. फर्स्ट लॉ कशाबद्दल माहिती सांगायला, तर एव्हरी प्लॅनेट अराउंड द सन इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होते म्हणायचं, म्हणजे प्लॅनेट कोण्या ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होते याच्याबद्दल माहिती सांगायला, तो ऑर्बिट बद्दल माहिती सांगायला. म्हणून केप्लर्स फर्स्ट लॉ इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ ऑर्बिट. केप्लर्स फर्स्ट लॉ is called as law of orbit. Kepler's first law is called as law of orbit. केप्लरच्या पहिल्या लॉला लॉ ऑफ ऑर्बिट असं म्हटलं जाते. केप्लर्स फर्स्ट लॉ is called as law of orbit. If the planet is at a farthest distance from the sun, जर प्लॅनेट सन पासून खूप जास्त डिस्टन्स वर असेल तर त्या ठिकाणी द स्पीड ऑफ द प्लॅनेट इज मिनिमम. इफ द प्लॅनेट इज at the farthest distance from the sun, then the speed of the planet is minimum. And if the planet is if the planet is nearest to the sun, if the planet is farthest to the sun, then the speed of the planet is minimum. If the planet is nearest to the sun, then the speed of the planet is
मॅक्झिमम असेही 2 पॉइंट याच्यामध्ये सांगितलेले आहेत. या ठिकाणी इफ द प्लॅनेट इज farthest to the sun किंवा from the sun then the speed of planet is minimum आणि दुसरा जो पॉइंट आहे हियर if the planet is nearest to the sun, म्हणजे प्लॅनेट जर सनच्या जवळ असेल, then the speed of the planet is minimum. त्या ठिकाणी प्लॅनेटची जी स्पीड असते दॅट इज द मॅक्सिमम असते, असं केप्लर्सनं त्याच्या फर्स्ट लॉ मध्ये सांगितलेलं आहे. केप्लर्सचा सेकंड लॉ आहे. केप्लर्स सेकंड लॉ काय सांगते? केप्लर्सचा सेकंड लॉ समजा या ठिकाणीचे आहे. केप्लर्स सेकंड लॉ काय सांगते? केप्लर्सचा सेकंड लॉ, तर या ठिकाणी केप्लर्सचा सेकंड लॉ असा आहे. सपोज that is the one elliptical orbit and 2 सेंटर आता त्या इलिप्सचे, that is called as a foci, and sun is situated at one of the foci of the ellipse. दोन्हीपैकी कोणत्यातरी एका फोकीवर सन सिच्युएटेड केलेला आहे. आणि या ठिकाणी जो प्लॅनेट आहे, प्लॅनेट ए या ठिकाणी आहे आणि इथून एक लाईन ड्रॉ केली. ही लाईन काय करायली? सन आणि प्लॅनेटला या ठिकाणी जॉईन करायली. लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट. ही जी लाईन आहे सन आणि प्लॅनेटला सोडायली आणि प्लॅनेट या इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये असा रिव्हॉल्व होत राहणार आहे. समजा प्लॅनेट रिव्हॉल्व व्हायला, मी थोड्या वेळाच्या नंतर बघितलं 5 मिनिटाच्या नंतर समजा प्लॅनेट बी या ठिकाणी आला. प्लॅनेट जर बी या ठिकाणी आला, पहिले ए या ठिकाणी होता, ए या ठिकाणाहून प्लॅनेट बी या ठिकाणी आला. जेव्हा ए या ठिकाणी प्लॅनेट होता, ए या ठिकाणाहून प्लॅनेट बी या ठिकाणी आला, तेव्हा जी लाईन आहे जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट, त्या लाईननं हा जो काही एरिया आहे, हा इतका एरिया काय केला तर कव्हर केला. त्याला स्वीप आउट असं म्हटल्या जाते. स्वीप आउट या लाईननं सन आणि प्लॅनेटला जोडणारी जी काही लाईन सेगमेंट आहे, त्या लाईन सेगमेंटनं समजा मी याच्याकडे बघू लागलो, प्लॅनेट ए या ठिकाणी होता, मी त्याच्याकडे 5 मिनिटं बघितलं, म्हणजे टाईम T1 किती आहे? 5 मिनिटं. मी त्याच्याकडे 5 मिनिटं बघितलं, प्लॅनेट या ठिकाणी होता आणि प्लॅनेट असं रिव्हॉल्व व्हाल. मी त्याच्याकडे 5 मिनिटं बघितलं, 5 मिनिटाच्या नंतर प्लॅनेट बी या ठिकाणी आला आणि प्लॅनेट ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी जेव्हा आला, तेव्हा या लाईननं सन आणि प्लॅनेटला जॉईन करणारी जी लाईन आहे, या लाईननं काही ना काहीतरी एरिया या ठिकाणी कव्हर केला, त्याला स्वीप आउट असं म्हटलं जाते. आणि इथून इथं येण्यासाठी याला 5 मिनिटं लागले आणि हा एरिया मी मेजर केला, मोजला, तर तो एरिया किती भरला? समजा तो एरिया 100 मीटर स्क्वेअर इतका तो एरिया आहे. त्याच्यानंतर काही दिवसानं मी पुन्हा या ठिकाणी सन या ठिकाणी होता, प्लॅनेट सी या ठिकाणी होता आणि मी पुन्हा 5 मिनिटं बघितलं
टाईम दुसऱ्या वेळेस सुद्धा 5च मिनिटं होता आणि 5 मिनिटाच्या नंतर हा जो प्लॅनेट आहे असा रिव्हॉल्व होत होत या ठिकाणी आला. आता प्लॅनेट जेव्हा इथून या ठिकाणी आला तेव्हा या ठिकाणी हा एवढा एरिया, या जे काही लाईन सेगमेंट आहे जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट, याने इतका जो एरिया आहे हा एरिया स्वीप आउट केला 5 मिनिटामध्ये. मी तो एरिया मोजला, तो एरिया किती होता तर 100 मीटर स्क्वेअरच एरिया होता. म्हणजे याचा अर्थ काय आहे, हाच केप्लरचा सेकंड लॉ आहे. केप्लरच्या सेकंड लॉ मध्ये काय सांगितलं, द लाईन सेगमेंट जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट, द लाईन सेगमेंट जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट स्वीप आउट इक्वल एरिया, स्वीप आउट इक्वल एरिया in equal interval of time. The line segment joining the sun and planet, the line segment joining the sun and planet, the line joining the sun and planet, the line joining the sun and planet sweep out equal area in equal interval of time. That is the Kepler's second law. काय आहे Kepler's second law? The line joining the sun and planet, the line joining the sun and planet sweep out equal area in equal interval of time. That is called as Kepler's second law. आणि Kepler's second law कशाबद्दल माहिती द्यायला, इक्वल एरिया बद्दल माहिती द्यायला, इक्वल टाइम इंटरवल मध्ये इक्वल एरिया कव्हर केल्या जाते असं हा लॉ सांगायला. म्हणून या ठिकाणी केप्लर्स सेकंड लॉ is called as law of equal एरिया. केप्लरचा थर्ड लॉ आहे, केप्लर्स थर्ड लॉ काय सांगते. केप्लर्स थर्ड लॉ, तर या ठिकाणी केप्लर्स थर्ड लॉ असं सांगते, या ठिकाणी समजा हे आहे इलिप्टिकल ऑर्बिट, या ठिकाणी त्याचे 2 सेंटर फोकी, सन इज सिच्युएटेड ॲट वन ऑफ द फोकी ऑफ द इलिप्स, आणि प्लॅनेट या ठिकाणी सन भोवती रिव्हॉल्व व्हायला. समजा प्लॅनेट पहिले ए या ठिकाणी होता, इथून इतकं डिस्टन्स आपण R1 कन्सिडर केलं, प्लॅनेट बी या ठिकाणी आला, डिस्टन्स कमी झालं, त्या डिस्टन्सला R2, प्लॅनेट सी या ठिकाणी आला, ते डिस्टन्स R3. आता या 3 डिस्टन्सची जर मीन काढायची झाली तर R इज इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस R3 डिवाइडेड बाय 3. R1 R2 R3 काय आहे, R1 R2 R3 काय आहे, तर R1 R2 R3 डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन आहे. R1 R2 R3 काय आहे, इथं काय आहे तर प्लॅनेट आहे. तर डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द
सन आहे. R1 R2 R3 काय डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन आहे. आणि R काय आहे तर त्याची मीन आहे. त्याची म्हणजे कोणाची? R इज द मीन ऑफ डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. प्लॅनेटचं सन पासूनचं जे काही डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सची मीन म्हणजे काय आहे तर R आहे. R इज द मीन ऑफ द डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. R काय आहे? R इज द मीन. कोणाची मीन आहे तर डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. प्लॅनेटचं सन पासूनचं जे काही डिस्टन्स आहे त्याची मीन म्हणजे R आहे. आणि या ठिकाणी याचा जर क्यूब घेतला तर याला क्यूब ऑफ द, याला काय वाचणार म्हणून क्यूब ऑफ द. R काय आहे? R इज द मीन. कोणाची मीन? यांची R1 R2 R3 ची. R1 R2 R3 काय आहे तर डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. तर या ठिकाणी R इज द मीन ऑफ डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. R is the mean of distance of a planet from the sun. आणि त्याचा क्यूब घेतला तर मग याला काय वाचणार? क्यूब ऑफ द मीन ऑफ डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. क्यूब ऑफ द मीन ऑफ डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन आहे. आणि या ठिकाणी दुसरी एक कन्सेप्ट लागते, माहीत असणं आवश्यक आहे. केप्लरच्या थर्ड लॉ साठी दुसरी कन्सेप्ट काय आहे तर या ठिकाणी समजा की इलिप्स आहे. या ठिकाणी फोकी आहेत आणि दोन्ही फोकीपैकी कोण्यातरी एका फोकीवर सन सिच्युएटेड केलेला आहे आणि जो प्लॅनेट आहे असा या ठिकाणी या इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होणार आहे. समजा प्लॅनेट या ठिकाणाहून निघाला, इथून निघाला असा इथं गेला, पुन्हा याच ठिकाणी रिटर्न आला म्हणजे त्या प्लॅनेटनं त्याचं एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं. प्लॅनेट या ठिकाणाहून निघाला आणि ज्या ठिकाणाहून निघाला त्याच ठिकाणी पुन्हा आला म्हणजे त्यानं त्याचं एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं. आणि हे एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी त्याला काही ना काहीतरी टाइम लागलेला असणार आहे आणि तो टाइम कॅपिटल टी न डिनोट केला जाते. या ठिकाणी प्लॅनेट इथून निघाला आणि पुन्हा त्याच ठिकाणी आला म्हणजे त्या प्लॅनेटनं त्याचं एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं आणि त्याचं एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी त्याला काही ना काहीतरी टाइम लागणार आहे. त्या टाइमला काय म्हटलं जाते तर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन असं म्हटलं जाते. अर्थ सुद्धा सनभोवती फिरते, अर्थ सुद्धा सनभोवती रिव्हॉल्व होते. अर्थला सनभोवती रिव्हॉल्व होण्यासाठी त्या अर्थला एक रिव्होल्यूशन सनभोवती कंप्लीट करण्यासाठी म्हणजे एक फेरी कंप्लीट करण्यासाठी अर्थला सनभोवती एक फेरी कंप्लीट करण्यासाठी अर्थला सनभोवती एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी किती टाइम लागते त्याचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन काय आहे तर 24 आवर्स आहे. 24 आवर्स मध्ये अर्थ सनभोवती एक रिव्होल्यूशन कंप्लीट करते. तसा हा जो प्लॅनेट आहे त्याला सनभोवती रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी काही ना काहीतरी टाइम लागणार आहे. त्याला पिरियड ऑफ रिव्होल्यूशन असं म्हटलं जाते. अर्थचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन किती आहे तर 24 आवर्स आहे. तर या ठिकाणी एखादा प्लॅनेटला त्याचं एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी जो काही टाइम लागतो त्या टाइमला पिरियड ऑफ रिव्होल्यूशन असं म्हटलं जाते आणि ते कॅपिटल टी ने डिनोट केल्या जाते. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. कोणाचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन? अर्थचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन 24 आवर्स. हा कोणाचा तर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट. हा प्लॅनेटचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे. जो प्लॅनेट या ठिकाणी रिव्होल्यूशन कंप्लीट करायला त्या प्लॅनेटचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे. कोणाभोवतीचा? ते कोणाभोवती रिव्होल्यूशन कंप्लीट करायला? अराउंड द सन, अराउंड द सन, अराउंड द सन. या ठिकाणी पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ
प्लॅनेट अराउंड द सन. टी म्हणजे काय तर टी म्हणजे पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ सन अराउंड द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन. म्हणजे प्लॅनेटला सन भोवती एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला टाइम म्हणजे कॅपिटल टी. जर कुठं कॅपिटल टी असेल तर त्याला काय वाचायचं पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन. आणि समजा मी याचा स्क्वेअर घेतला तर याला काय लिहिणार आपण स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन. आणि या ठिकाणी केपलरचा थर्ड लॉ काय आहे तर केपलरचा थर्ड लॉ असा आहे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. मी तुम्हाला सांगितलं होतं प्रपोर्शनॅलिटी साइनच्या समोरची टर्म जर न्यूमरेटर मध्ये असेल प्रपोर्शनॅलिटी साइनच्या समोर जी काही टर्म आहे ती जर न्यूमरेटर मध्ये असेल तर याला काय वाचायचं डायरेक्टली प्रपोर्शनल असं वाचायचं. डायरेक्टली प्रपोर्शनल असं वाचायचं. पिरियड ऑफ रिव्होल्यूशनच्या या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटी साइनच्या नंतरची टर्म जर न्यूमरेटर मध्ये असेल तर त्याला पिरियड ऑफ रिव्होल्यूशन असं वाचायचं. आणि टी ला काय वाचायचं टी स्क्वेअरला काय वाचायचं स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन. स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन. आणि आर क्यूब ला काय वाचते तर क्यूब ऑफ द मीन ऑफ अ डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. मग काय आहे तर हाच केपलरचा थर्ड लॉ आहे. केपलरच्या थर्ड लॉ बद्दल तुम्हाला इतकंच लक्षात ठेवायचं आहे. थेरॉटिकली केपलरचा लॉ पाठ करायचा नाही तर केपलरच्या लॉ बद्दल इतकं लक्षात ठेवायचं. काय आहे केपलरचा लॉ तर केपलरचा लॉ असा आहे द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट the square of the period of revolution of a planet is directly proportional to the cube of mean of the distance of a planet from the sun. The square of the period of revolution of a planet around the sun is directly proportional to the cube of mean of the distance of a planet from the sun. That is the Kepler's third law. T square is directly proportional to r cube. The square of the period of revolution of a planet around the sun is directly proportional to the cube of the mean of a distance of a planet from the sun. या ठिकाणी the square of the period of revolution कोणाचा ऑफ अ प्लॅनेट कोणाभोवतीचा अराउंड द सन the square of the period of revolution of a planet around the sun is directly proportional to the cube of a mean of a distance from the sun. Mean the cube of the square of the period of revolution of a planet around the sun is directly proportional to the cube of a mean of a distance of a planet from the sun. Cube of a mean of a is directly proportional to the cube of the mean distance cube of the mean of the distance of a planet
of a planet from the sun, that is the Kepler's third law. आणि केपलर्स थर्ड लॉ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन बद्दल माहिती सांगायला म्हणून केपलर्स थर्ड लॉ इज कॉल्ड एज लॉ ऑफ पिरियड. केपलर्स थर्ड लॉ is called as Kepler's third law is called as law of period. Kepler's third law is called as law of period. Kepler's third law ला law of period म्हटल्या जाते कारण ते पिरियड ऑफ रिव्होल्यूशन बद्दल माहिती सांगते. असे केपलर्सचे या ठिकाणी 3 लॉज आहेत. केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. क्वेश्चन ही एक्सप्लेन द केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. त्यावेळेस तुम्हाला केपलर्सचे हे 3 लॉज जे आहेत तर त्या ठिकाणी लिहायचे आहे. मॅक्सिमम जणांना व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब बटनवर क्लिक करा.